नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. डॉक्टर शुभदाताई, तुमचं परत एकदा स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे आणि सर्व दर्शकांना माहिती आहे की सध्या आपण मराठीतून दासबोध सहज सरळ सोपी जीवन पद्धती म्हणजे श्री दासबोधाची शिकवण या विषयामध्ये आहोत. अभ्यासक डॉक्टर शुभदाताई खटावकर आपल्याला या बाबतीत मार्गदर्शन करीत आहे. आज आपण आहोत 6वा भाग म्हणजे दशक 3रा आणि 6 ते 10 हे विषय. 6वा विषय आहे आध्यात्मिकता, 7वा आहे आधी भौतिकता, 8वा आहे आधी दैविकता, 9वा आहे मृत्यू निरूपण, 10वा आहे वैराग्य निरूपण. तर आपण डॉक्टर शुभदाताईंना विनंती करूया. डॉक्टर शुभदाताई, आपण आपलं सादरीकरण कथन इथून सुरू करावं. जय जय करा तो. जय जय रघुवीर समर्थ श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. सर्व प्रेक्षकांना, दर्शकांना, मनस्वी अभ्यासकांना माझा विनम्रतापूर्वक नमस्कार. आज आपण 6व्या भागामध्ये भेटतो आहोत आणि दशक 3ऱ्या मधला
6वा समाज आपण अभ्यासणार आहोत. त्याचं शीर्षक आहे आध्यात्मिकता. श्री समर्थ येथे मानवी जीवनाचे वास्तव स्पष्ट करतात. म्हणजे मानवी जीवनाचं वास्तव काय आहे हे समर्थांनी इथे आपल्याला समरसून सांगितलं. हे मानवी जीवन ते म्हणतात की दुःखाने भरलेले आहे. हे निर्विवाद सत्य प्रत्येकाला स्वीकारावे लागते. या दुःखाचे आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक असे 3 भेद प्रथमतः सांख्याने केले. पुढे ते वेदांताने या कल्पनेचा स्वीकार केला. विश्वातल्या वस्तूंचा मानवी इंद्रियांशी संयोग झाल्याने जे दुःख भोगावे लागते ते आधी भौतिक दुःख. बाह्य संयोगाविना भोगणे अटळ अशी दुःखे म्हणजे आध्यात्मिक, आणि देवतांच्या कोपाने भोगावी लागणारी दुःखे म्हणजे आधिदैविक असं त्यांचं नामकरण समर्थाने केलं आहे. यातले खरे रहस्य हे की पिंड आणि परिस्थिती यांची परस्पर जी प्रतिक्रिया होते त्याचं नाव म्हणजे जीवन. जन्मापासून मृत्यूपर्यंत पिंड व परिस्थिती यांची खेचाखेच होत राहते आणि पिंडावर त्याचे असह्य आघात होतात. संत यालाच ताप म्हणतात. म्हणजे संतांची तापाची केलेली ही परिभाषा. या तापत्रयातून माणूस सुटत नाही. त्याला दुःख नको असते. स्वभाव असा आहे की आपल्याला दुःख नको, तरीही ते भोगणे कर्मप्राप्त ठरते. हेच वर्णन श्री समर्थ पुढील 3 समासातून करीत आहेत. आणि वास्तव जीवनाची खरी दुःखद स्थिती जाणून घेण्याची महत्वाची शिकवण येथे सर्व समाजाला, लोकांना अभ्यासूंना देत आहे. यास्तव सत्संगती धरली पाहिजे, हीच या समासाची खरी शिकवण आहे. पुढचा जो 3ऱ्या दशकातला 7वा समास आहे तो आहे आधी भौतिक ताप. देहाच्या बाहेरील परिस्थितीने निर्माण होणारी जी दुःखे कोणकोणती आहेत त्याचे वर्णन श्री समर्थ या समासात समरसून करतात. या बाह्य परिस्थितीत अचेतन आणि सचेतन दुःखे असे 2 भेद करून ते हेच सांगतात की अचेतन दुःखे म्हणजे पंचमहाभूतापासून होणारा त्रास, आणि सचेतन दुःखे म्हणजे जीव, जंतू, जनावरे, प्राणी, माणूस यांचे कडून होणारा त्रास. या सर्वात ते सांगतात की एवढे जरी त्रास असले तरी सगळ्यात असह्य दुःख कोणतं असेल तर माणसाला माणसाकडून होणारा त्रास, दुःख, वेदना, कष्ट. समर्थ या समासात अशा दुःखाचे अंगावर शहारा आणणारे वर्णन करतात. ते आपण प्रत्यक्ष वाचल्याशिवाय अनुभूती येणार नाही. म्हणूनच 20व्या शतकातील माणसासाठी सुधारला हे विशेषण ते म्हणतात वापरता येत नाही. अशा तऱ्हेने श्री समर्थ या समासातून माणसाला अत्यंत महत्वाच्या व्यवहार ज्ञानाची शिकवण देत आहेत. आणि हे सर्व ज्ञान त्यांचं पाहून आपण समर्थांच्या निरीक्षण, परीक्षण, अभ्यासू, अति गहन विवेचनात्मक जी त्यांची शक्ती आहे
त्यापुढे आपण नतमस्तक होतो आणि इथे आपण नतमस्तक व्हावं हीच या समासाची खरी शिकवण आहे. तिसऱ्या दशकातील पुढचा म्हणजे 8वा समास आहे आधी दैविक ताप. खरे तर मानवी जीवन हे अनादी काळापासून समस्यांचा सागरच आहे. म्हणजे माणूस निर्माण झाला आणि आज अगदी 22व्या शतकात तो उंच उड्डाण मारत असला तरी दुःख संपलेली नाहीत. म्हणजे मानवी जीवन हे दुःखांचा सागर हे निर्विवाद सत्य. या जगाच्या कर्मभूमीत जशी कृती तशी फल निष्पत्ती. म्हणजे करावे तसे भरावे हा इथला सिद्धांत किंवा नियम आहे. पण माणसे प्रत्यक्ष जीवनात पैसा, धन आणि सत्ता यांच्या जोरावर आणि ती दुराचार करून स्वार्थ साधतात. हे आजही आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय आणि आजूबाजूला सर्वत्र अनुभवतोय. त्याच्या या दुष्कृत्याचे फळ त्याला या जन्मात जर मिळाले नाही तर मरणोपरांत अवस्थेत नक्कीच मिळते. आणि म्हणून हा फळभोग आहे तो अतिंद्रिय आहे. यास्तव त्याचा कपोलकल्पित घटनांमध्ये समावेश करू नये असं स्वच्छ आपल्याला जागृत केलेलं आहे त्यांनी. ही व्यवस्था म्हणजे मरणोपरांत फळाची आहेच. शास्त्र त्याला यमयातना असे म्हणतं किंवा संबोधत. म्हणून ज्याला परमार्थ हवा आहे त्याने या जगातील आपल्या जीवनात सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, अशा भावनेने जगणं, वागणं, कृती करणं हे अपेक्षित आहे. हे समर्थ आपल्याला दृष्ट करून म्हणजे डोळ्यासमोर आणून इथे आपल्याला जागृत करतात. हीच या समासाची अत्यंत महत्वाची शिकवण आहे. तिसऱ्या दशकातला 9वा समास आहे मृत्यू निरूपण. म्हणजे 3 दुःखांचं वर्णन केल्यानंतर पुढे आपल्याला मृत्यूविषयी माहिती करून देतात. ते म्हणतात अनेक उपनिषदे आणि गीतेचा 8वा अध्याय यात मृत्यूचा खोलपणे केलेला विचार आढळतो. आपण अभ्यासलं तर आपल्याला हे कळेल. श्री समर्थ तर दासबोधात त्याचे एक स्वतंत्र समास रचतात. म्हणजे मांडलेले आहे त्यांनी. पूर्ण समासाची रचना केली आहे. संत म्हणतात द्वैताने अथवा भेदाने परिपूर्ण असलेल्या जगात जन्म व मृत्यू एकमेकांशिवाय राहू शकत नाही. म्हणजे जिथे जन्म आहे त्याला तिथे मृत्यू आहे. मृत्यू आहे म्हणून पुन्हा जन्म आहे. म्हणून ते दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. आत्मस्वरूप विसरलेला जीव आनंद प्राप्तीसाठी अत्युत्सुक असल्याने जीव दृश्य देहाची निर्मिती करतो. आणि ज्या द्रव्यापासून देह निर्माण झाला ते मूलतः नाशवंत असल्याने कालांतराने त्या जन्मलेल्या जीवालाही क्षीणता येते, कमजोरी येते आणि त्यातला आनंद देण्याची घेण्याची वृत्ती नष्ट होते. त्यामुळे जसा सहजतेने तो जन्मतो तसाच तो देहातूनही सहज दूर निघून जातो. यात त्याच्या क्रियेला संत किंवा विद्वान मृत्यू म्हणतात. जन्म म्हणजे काय तर किती सोपं सांगितलं की जन्म म्हणजे अव्यक्तातून व्यक्त होणं आणि मृत्यू म्हणजे काय तर व्यक्तातून अव्यक्त
मुक्ताकडे परतीचा प्रवास आहे. म्हणजे जेथून आलो तिथे परत जाणं म्हणजे मृत्यू. खरे तर हे दोन्ही संधिकाल आहेत. जन्माच्या वेळी तो संधी पलीकडे म्हणजेच वासनेच्या अधीन असतो, परंतु मृत्यू समयी तो स्वतंत्र संधी प्राप्त करून आध्यात्मिक प्रगतीच्या वरच्या पायरीवर पोचलेला असतो. या संधीलाच उत्तम मरण स्थिती संतांच्या भाषेत म्हटलेलं आहे. म्हणजे शेवटचा दिस गोड व्हावा, ही चांगली स्थिती म्हणजे उत्तम मरण. मृत्यूच्या तडाख्यातून प्रत्यक्ष भगवंताचे अवतारही सुटू शकले नाहीत. याच्या पुराणात, वेदात, उपनिषदात हजारो कथा आहेत. म्हणजे भगवंत जिथे मृत्यूतून सुटू शकत नाही, तिथे सामान्य माणसाची काय अवस्था, हे सत्य श्री समर्थ इथे अत्यंत ठासून मांडतात. उत्तम मरणासाठी आयुष्यभर भगवंताच्या अनुसंधानाचा अभ्यास करावा लागतो. अविद्या दैनंदिन जीवनात माणसाला सतत व्यस्त ठेवते. त्यामुळे माणूस मृत्यूला विसरतो. अर्थातच त्यामुळे उत्तम मृत्यूसाठी आवश्यक असलेले ईश्वरी अनुसंधानही त्याच्या हातून कधीही घडत नाही. यास्तव शेवटचा दिस गोड होण्यासाठी जे करायचे तोच परमार्थ होय. मृत्यू अटळ आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो केव्हाही येणारा असल्यामुळे समर्थिते साधकाला जागृत करतात की बाबा रे, त्यासाठी तू सदैव तयारीत राहा. हीच शिकवण श्री समर्थ येथे अत्यंत डोळसपणे देतात. अर्थात ही शिकवण देताना श्री समर्थांची स्फूर्ती आणि उत्साह अक्षरशः एखाद्या प्रपातासारखा ओसंडून वाहतो, असे विलक्षण वर्णन अन्य साहित्यात अथवा संतांच्या साहित्यात आपल्याला आढळत नाही, पाहायला अनुभवायला मिळत नाही. हे कार्य अगदी आठवणीने पुन्हा पुन्हा ऐका. हे कार्य केवळ काळाच्या छातीवर नाचणारे श्री समर्थ अर्थात रामदासच करू शकतात. यास्तव प्रत्येकाने हा समास अत्यंत कृतज्ञतापूर्वक वाचून त्यातून स्वतःसाठी मोलाचा संदेश प्राप्त करावा आणि शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी प्रयत्नशील राहावं, हीच या समासाची खरी शिकवण आहे. आणि हे आपण सर्वांनी डोळसपणे ध्यानात घ्यावं, अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. तिसऱ्या दशकाच्या समारोपाचा जो समास आहे त्याचं शीर्षक आहे वैराग्य निरूपण. या समासापासून अत्यंत महत्वाची गोष्ट मी इथे नमूद करते आहे की हा जो तिसऱ्या समासाचा समारोप, तिसऱ्या दशकाचा समारोपाचा 10वा समास आहे, तो दासबोधाच्या जी काही त्याची रचनात्मक जी उत्तम स्थिती आहे त्याचा इथे सूत्रपात झाला, शुभारंभ झाला. आणि म्हणून या समासापासून श्री समर्थांच्या तत्वज्ञानाचा शुभारंभ झाला. आतापर्यंतचे जे काही समास झाले ते अन्य स्थितीचं वर्णन करणारे होते, पण दासबोधामध्ये समर्थांना काय सांगायचं आहे याचा सूत्रपात किंवा शुभारंभ म्हणजे तिसऱ्या दशकातील हा 10वा समास. वाचकांनी, अभ्यासकांनी याचा अभ्यास जरूर करावा.
ते स्पष्टपणे हे आपल्या निदर्शनास आणून देतात की मुळातच मानवी जीवन अपूर्ण आहे. कितीही वर्षांचं आयुष्य माणसाला लाभलं तरी तो पूर्ण जगला अशी आपल्याला संभावना करता येत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, इथे कुणीही कुणासाठी थांबत नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. सचेतन आणि अचेतन काळाचे आपण भक्ष असून आपली वाटचाल काळाच्या अधीन, म्हणजे इथे आपलं काहीही, माणूस किती शिकलेला, उच्च श्रीमंत, जगातला अगदी पहिल्या प्रतीचा श्रीमंत असला तरी काळापुढे त्याचं काही चालत नाही. कारण संत म्हणतात की मनुष्य हे काळाचे भातुके. भातुके म्हणजे भक्ष असतं. मृत्यू जीवन ज्योतीचे प्रकाशमय साम्राज्य नष्ट करून टाकतो. म्हणजे एका क्षणात आहे आणि नाही हे सामर्थ्य मृत्यूमध्ये आहे. जीवनात येणारी संकट त्याला अनुभवाचे ज्ञान देतात व अशा प्रसंगांमध्ये आपण कशासाठी जगावे याचा निश्चयात्मक विचार करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक जीवाला आहे. आणि यास्तव त्याने उच्च आणि निश्चित असं ध्येय डोळ्यासमोर ठेवून जगावं. पण वास्तव स्थिती अशी आहे की आधीच अपूर्ण असलेल्या जीवनाला अत्यंत तात्पुरत्या तकलादू ध्येयांची साथ मिळते व मूळचे अपूर्ण जीवन आणखीनच अपूर्ण बनते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग त्या जीवनाचा ताबा विकार, वासना, बडेजाव यांच्या हाती जाऊन माणसाची शांती, समाधान नष्ट पावते. यास्तव ही शोकांतिका टाळण्यासाठी ईश्वर प्राप्तीचे अथवा स्वस्वरूपाचे ध्येय माणसाने अंगी बाणावे व या विश्वाच्या ईश्वरी सत्तेला आपल्या अंतःकरणामध्ये साठवावं आणि त्याला शरण जावं. हाच एकमात्र मार्ग जीवनाला आनंदाने, अतिशय सुखाने भरून टाकण्यासाठी तो प्रत्येकाने तळमळीने स्वीकारावा, हीच या समासाची शिकवण आहे. यासाठी समर्थ संसाराला प्रचंड महापुराची उपमा देतात. यात जे भाविकपणे भगवंताला शरण जातात ते मोठे दैववान ठरतात. त्यांना संसार दुःखाऐवजी स्वानंदाची अनुभूती प्राप्त होते. अर्थात प्रत्येकाने आपल्या भक्ती सामर्थ्याने या दृश्य विश्वामध्ये अनुस्यूत असलेले ईश्वरी तत्व पाहण्याची कला साध्य करावी. हा संदेश, ही शिकवण येथे मिळते आणि ते साध्य करावी. असा जो पुरुष आहे, तो जो या सर्व गुणांनी संपन्न आहे, तो स्वतः तरतो आणि जगालाही तारतो. भगवंत त्याचा कैवारी असतो. दृश्य दुःखदायी क्लेशकारी आहे म्हणून दृश्याची आवड न ठेवता भगवंताची आवड धरावी. म्हणून येतपर्यंतचा दासबोध म्हणजे अथातो देव जिज्ञासा असे समजावे. पुढील दशक आपल्याला स्वानंदाची उचंबळती अनुभूती करून देणार आहे. त्याचा पुढील भागात आपण आस्वाद घेणार आहोत. आणि आज येथे आपण सर्वांनी ही
ऐकविण्याची अभ्यासाची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आणि भगवंताचे पुन्हा पुन्हा ऋण मानून आज आपण येथे या 3ऱ्या दशकाचा समारोप करत आहोत. जय जय रघुवीर समर्थ. जय जय श्रीराम. डॉक्टर शुभदाताई, आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि ते संक्षिप्त करून सरळ सोप्या भाषेत आमच्यापर्यंत पोहोचवण्याची तुमची क्षमता, यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आपण केलेल्या या कथनाचा लाभ जास्तीत जास्त श्रावक घेतील अशी मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवावा. डॉक्टर शुभदाताई, आपल्या अमूल्य ज्ञानार्जनासाठी आणि वेळेसाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तसे हे सिरीज ऐकणाऱ्यांना आणि पसरवणाऱ्या सर्वांचेही आभारी आहोत. आणि या आजच्या शृंखलेमध्ये आपण इथे थांबतो.